नमस्कार. आज आपण भरली कारले करणार आहोत. त्यासाठी मी ही अशी कारली घेतलेली आहेत. आता कारल्याचे दोन्ही टोके काढून घ्यायचे आहेत आणि स्पिलरच्या साहाय्याने असे साफ करून घ्यायचे आहेत. आता त्याचे दोन भाग करून पिलरच्या साहाय्याने त्याच्यातली बी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे दोन्ही बी काढून घेतलेले आहेत. असेच साफ करून घ्यायचे आहे सर्व. आता गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे. मी 2 तांबे पाणी गरम करायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून हे सर्व कारले त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि गॅस बंद करून थंड करायला ठेवायचे आहे. तोपर्यंत ते सॉफ्ट होतात तोपर्यंत आपण एक मसाला करून घेऊया. अशा प्रकारे सॉफ्ट करून घ्यायचे आहे. आता कढई गरम करायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेले आहे. शेंगदाणे टाकलेले आहेत. तीळ टाकलेले 1 चमचा, जिरे टाकलेले अर्धा चमचा, कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आणि 3 चमचे सुके खोबरे टाकलेले आहेत. हे सर्व परतून घेतल्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या पण परतून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून तेही परतून घ्यायचे आहेत. आता हे काढून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे सर्व थंड करायला ठेवायचे आहेत. थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे काळा मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे. आता हे आवडजवड वाटून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता जराही तेलकट झालेला नाही हा मसाला. आता आपण सर्व मसाला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि जे शिजवलेले कारले ते पण ताटामध्ये काढून घेऊया. आता अशा प्रकारे कारले भरून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता कारले एकदम दाबून दाबून भरून घ्यायचे आहेत. आता सेम कढईमध्ये अशा प्रकारे कारले सर्व करून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घेऊया. आता त्याच्यामध्ये सर्व कारले अशा प्रकारे ठेवून द्यायचे आहे आणि मोठ्या आचेवरच ते चांगले परतून घ्यायचे आहे. परतून घेतल्यानंतर पुन्हा खाली वर करून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये 1 चमचा गूळ टाकलेला आहे. गूळ टाकल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचे आहेत. पुन्हा झाकण ठेवून त्याच्यामध्ये थोडा मसाला टाकून घ्यायचा आहे.